सोनवणे आहे. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. आज मी केंद्रीय रेल्वे गटात तत्पर असणाऱ्या बालाजी विठ्ठल गवळी यांचा इंटरव्ह्यू घेत आहे. तर नमस्कार सर, तुमचे संपूर्ण नाव काय आहे? नमस्कार, माझे नाव बालाजी विठ्ठल गवळी. तुमचे 10वी पर्यंत शिक्षण कुठे झाले? आंतरभारतीय प्रशाला कुर्डवाडी. त्यानंतरचे पुढचे शिक्षण तुमचे कुठे झाले? KNBC कॉलेज कुर्डवाडी. तुमची नोकरी कशा स्वरूपाची आहे? मी रेल्वेमध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. त्यामध्ये ग्रुप डी मध्ये मी आहे. आमच्या कामाचं स्वरूप म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणजे रेल्वेचे व्यवस्थापन, म्हणजे ट्रॅकचं मॅनेजमेंट करणे, त्यामध्ये त्याचा मेंटेनन्स करणे, त्याची देखभाल करणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही नोकरी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मिळाली का? हो, माझ्या आवडीनुसार मिळाली. ही नोकरी करत असताना तुम्हाला कोणत्या म्हणजे त्रास होतो का? हो, आमचं वर्किंग हे साईड वर्किंग असतं. थोडं फिजिकली त्रास होतो. ड्युटीचं आमचं टायमिंग 7 ते 5 असतं. उन्हाळ्यामध्ये ड्युटीचं काम करताना वगैरे त्रास होतो. पाऊस असेल त्यावेळेस पावसाचा वगैरे त्रास होतो. थंडीमध्ये तुम्हाला कधी लवकर जायचं असेल, कधी उशिरा यायचं असेल, प्रवास असेल, तर त्यामध्ये फिजिकली त्रास होतोच. आणि तो नोकरीचा भाग आहे, तो तुम्हाला करावाच लागतो. कामाचे स्वरूप आणि पगार यात तुम्ही समाधानी आहात का? हो, काम आणि सरकार तुम्हाला पगारही देतं, त्याबद्दल आहे, समाधान आहे. जर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ही नोकरी जॉईन करायची असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल? रेल्वेमध्ये दरवर्षी वॅकन्सी निघतात. मग ग्रुप सीच्या निघतात, ग्रुप डीच्या निघतात. तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार, आवडीनुसार त्यामध्ये तुम्हाला ज्यामध्ये रस आहे त्यामध्ये तुम्ही अभ्यास करून दरवर्षी वॅकन्सी निघतात, त्यामध्ये तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळवू शकता. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.